नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. राहुरी तालुक्यातील आंबी शिवारातील गांधेवाडी परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली असून काही वर्षांपूर्वी पत्नीने आत्महत्या केल्यानंतर आता पतीनेही गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रदीप कुंडलिक वाघ वय वर्षे 33 हा मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. बुधवारी सकाळच्या सुमारास त्याचा पुतण्या घरात गेला असता प्रदीप हा घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. ही बाब लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती पोलीस पाटील यांनी तात्काळ राहुरी पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा केला. साई प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेचे चालक पप्पू कांबळे यांच्या मदतीने मृतदेह राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. प्रदीप वाघ यांच्या पश्चात आई, वडील, 2 लहान मुले, भाऊ, भावजय व पुतणे असा मोठा परिवार आहे. पत्नीच्या आत्महत्येनंतर कुटुंब सावरण्याचा प्रयत्न करत असताना आता पतीनेही टोकाचा निर्णय घेतल्याने 2 चिमुकल्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांनी हे पाऊल नेमके कोणत्या नैराश्यातून उचलले याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे गांधीवाडी परिसरात शोककळा पसरली आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.